कॉलेजमध्ये आता झालेला हे प्रोटेस्ट या एक्झामसाठी नाही तर आपल्या हक्कासाठी आहे. हे जे आहे ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेते आणि किती सारी लाईन जी आहे ती रांगेत स्टुडंटला लावतात. आणि तेच नाही तर 2 वाजता त्यांचा जेवणाचा टाइम होतो, तोच नाही तर 5 वाजता हा ते म्हणतात की आम्ही उद्या फॉर्म घेणार आणि ह्या फॉर्मसाठी ते डेट दिलेली असते, ते 2 का 3 दिवस दिलेले असते आणि स्टुडंट जे भरपूर असतात. त्यासाठी 2023 आणि 24 मध्ये आंदोलन झालं. ही मागणी घेऊन विद्यार्थी जे आहे ते महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही आंदोलन देत आहेत. काही पण टीचरने आतापर्यंतही कोणता कदम माझा उठवला नव्हता. लायब्ररी आम्ही त्या लायब्ररीमध्ये खूप वर्षापासून राहिलो आहे. तिची आतापर्यंत त्या लायब्ररीला कलर मारलेला नाही आहे आणि स्टुडंट जे आहे ते हर वेळेस निवेदन देतात प्राध्यापकाला आणि टीचर संचालकाला, तरीच ते काहीच नाही करत, फक्त आश्वासन देतात. आणि हा जो प्रोटेस्ट आहे मोठा झालेला आहे. कधी वेमीचं गेट बंद होते तर त्यांना काहीच फरक पडत नाही, फक्त आपल्या जसं चालू आहे तसं चालू आहे. आणि त्यांना जो फंड येतो तो यूज फक्त 2-3 वर्षानंतर यूज होतो. आतापर्यंतही त्या लायब्ररीच्या खिडक्या आहे तुटलेल्या. त्यांचा लायब्ररीचा जो टायमिंग आहे 10 ते 5 आहे आणि आम्ही त्यांना निवेदन खूपदा दिलं आहे की त्यांनी लायब्ररीचा टाईम हा वाढवा, पण आतापर्यंत ते वाढवू शकत नाही. आम्ही म्हणतो आमच्यापाशी जो कर्मचारी वगैरे हा पुरेसा नाही आहे आणि हाच प्रोटेस्ट आहे, हा आता पण होणार आणि पुढच्या वर्षी पण होणार आहे, तरी हे सुधारणार नाही आहे.